2च MRO आहेत। एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे। पण हे MRO आहे, पण ह्या कंपनीकडे एक वेगळा MRO होतो असं म्हणतात। ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते। मग त्यांच्याकडे एक्सपर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे। मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे। तसंच MRO जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत? जे लोक या VSR कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते, कुणी ते सह्या केल्या, रमेश नावाचा माणूस कोण आहे, त्याचा काय अनुभव आहे, तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं, त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय, हे सगळे प्रश्न आपला तिथं पडू शकतात। एन्क्वायरी कुठंच नाही चालली, म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी, आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात। आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही।